कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1,20,00,000च्या विकास कामांचा शुभारंभ। कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मधील तब्बल 1,20,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आज उत्साहात करण्यात आले। आमदार निधीतून बजरंगनगर येथील हनुमान मंदिर परिसरात सभामंडपासाठी 20 लाख रुपये तर पोलीस कॉलनी परिसरात सभागृहासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। यासोबतच नगरोत्थान निधीतून प्रभागातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी 30 लाख रुपयांचा निधी तर अण्णाभाऊ साठे निधीतून कासार समाज मंडळामागील गटार व रस्ते सुधारणा तसेच शिवशक्तीनगर येथील मुख्य रस्ता आणि पाटकरणाच्या कामांसाठी 50 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। या विकास कामांमुळे प्रभागातील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, सभामंडप, सभागृह आणि नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे। उद्घाटनावेळी आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या। नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कुपवाडचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विकास कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले। विकास कामांना सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार डॉ. सुरेश खाडे यांचे आभार मानले। यावेळी सुशांत दादा खाडे, प्रकाश मामा ढंग, सांगली जिल्हा शहर अध्यक्ष, नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेविका प्राजक्ता धोत्रे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूण मंजूर विकास निधी 1,20,00,000 रुपये। घर प्रमुख न्यूज